हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रवी राणांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे, तर आदित्य ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय। जेव्हा जेव्हा अमरावतीवरनं मुंबईला येतो तेव्हा सुद्धा अनेकदा इथे उतरल्यानंतर या प्राचीन मंदिरामध्ये दर्शन घेतो। बजरंगबलीचं नाव घेऊन आता कुठंतरी राजकारण करत आहे, मातोश्रीवर बसून हनुमान चालीसा पठण करतो म्हणून खासदार नवनीत राणा असताना त्यांना त्या ठिकाणी राजद्रोहाचा ऑफेन्स दाखल करून एक आमदार खासदारांना जेलमध्ये टाकणं, हनुमान चालीसाचा विरोध करणे हे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये झालेलं आहे। आज आपण पाहतोय की रेल्वेनी त्यांची जी नोटीस होती ती स्थगित केलेली आहे। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली, म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो 5:30ला, जो कार्यक्रम अजूनही आमचा चालू राहणार आहे। आम्ही 5:30ला जाऊन हनुमानचं दर्शन घेणार आहे। पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात। तर आदित्य ठाकरे यांनी मांडलेली ही भूमिका आणि आज आदित्य ठाकरे संध्याकाळी या हनुमान मंदिरामध्ये जाणार आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रिद्देश हातीम सध्या मुंबईतनं आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आदित्य ठाकरे आणि एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेने आता आक्रमक भूमिका हनुमान मंदिराच्या मुद्द्यावरनं घेतलेली दिसते आणि त्यावरनं आता भाजपचे नेते सुद्धा त्या ठिकाणी भेटीगाठीसाठी पोहोचतात। काय एकूण चित्र आहे जेव्हा संध्याकाळी आदित्य ठाकरे स्वतः या ठिकाणी जाऊन महाआरती करणार आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर मुंबईतील दादर पूर्व येथे असलेल्या हनुमान मंदिराला नोटीस बजावल्यानंतर मुंबईचं राजकारणाला तापलेलं दिसलेलं आहे। आता सध्या तरी जी नोटीस आहे ती मागे जरी घेतली असली तरी आपण पाहू शकतो थोड्याच वेळापूर्वी किरीट सोमय्या इथे आले होते आणि त्यांना ठाकरेंचा शिवसेनेकडून विरोध देखील दर्शवण्यात आला होता। एकंदरीत आक्रमक भूमिका घेताना दिसली होती। दुसरीकडे आपण पाहिलं आता देखील पाहू शकतो मोठ्या संख्येने जे ठाकरेंच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ता आहेत ते देखील इकडे आले आहेत। त्यांच्याकडून देखील आहे जो घोषणाबाजी केली जाते, किरीट सोमय्यांना विरोध केला जातो, भाजपच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना विरोध केला जातोय। दुसरीकडे आपण पाहिलं मुंबई पोलिसांचा देखील इकडे बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणं ह्याची काळजी मुंबई पोलिसांकडून घेतली जात आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो मुंबई पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे तो इकडे वाढवण्यात आला आहे। आपण एकंदरीत पाहिलं थोड्याच वेळापूर्वी किरीट सोमय्या आल्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक ते आक्रमक झाले होते आणि या दरम्यान कुठलेच कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न उभा राहण्यात त्यामुळे मुंबई पोलिसांचा देखील जो बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आला। दुसरीकडे आपण पाहिलं सकाळपासून भाजपचे बरेचसे नेते मंडळी आहे ते देखील इकडे येत आहे, त्यांच्याकडून देखील मंदिराला भेट दिली जात आहे। आपण पाहिलं तर सकाळी मंगलप्रभात लोढा आले होते, त्यांच्याकडून देखील आश्वासन देण्यात आलं होतं की या मंदिराला काहीच होणार नाही, मंदिराला जी नोटीस बजावण्यात आली आहे ती देखील लवकरात लवकर मागे घेतली जाईल असं देखील मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यानंतर किरीट सोमय्या आले असतील, त्यानंतर रवी राणा आले असतील, हे देखील आले होते थोड्या वेळपूर्वी आणि त्यांच्याकडून देखील दर्शन घेण्यात आलं। मात्र महत्वाचं म्हणजे जेव्हा किरीट सोमय्या आले तेव्हा थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे हे देखील या मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरता होते आणि जाणूनबुजून किरीट सोमय्या इथे आले आहेत आणि त्यानंतर आहे तो जो विरोध आहे तो भाजपच्या जे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आहे तो करण्यात आला। आता देखील पाहू शकतो मोठ्या संख्येने जे महिला कार्यकर्ते असतील ते देखील इकडे आले आहेत, त्यांच्याकडून देखील आहे जी घोषणाबाजी आहे ती केली जात होती। त्यांचं देखील मत आहे की कारण नसताना किरीट सोमय्या इथे आले होते आणि त्यांच्याकडून आहे ते संपूर्ण राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न हे केला जातो असा आरोप आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। महत्वाचं म्हणजे पाहिलं आता थोड्याच वेळामध्ये आहे जे आदित्य ठाकरे ते देखील इकडे येणार, त्यांच्याकडून देखील इकडे महापूजा महाआरती आहे ती घेतली बरोबर, जाणार आहे। महाआरती करण्यासाठी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे यावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल।